पुढे बातमी कल्याणमधून. कल्याणच्या कोळसेवाडीमध्ये रस्त्यावरून वाद पेटलाय. रस्त्यावरून बिल्डर शिवसेना युबीटी आमनेसामने आलेले आहेत. तर बिल्डरच्या फायद्यासाठी रस्ता वळवल्याचा हा आरोप आहे आणि शिवसेना युबीटीच्या पदाधिकाऱ्यांकडून या संदर्भात आता उपोषण सुरू आहे. शिवसेना युबीटीचे जिल्हा प्रमुख शरद पाटील ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केलाय. बिल्डर स्वामी यांनी शिवसेना युबीटी जिल्हा प्रमुखांवर गंभीर आरोप केलेला आहे. मसोबा चौक ते भैरवटी पर्यंत हा रस्ता वर्क ऑर्डर रस्त्याची ती झालेली आहे, पण बनवताना डीपीच्या नावाखाली रस्ता दुसऱ्या बाजूला म्हणजे मागच्या बाजूला बनवला गेला. त्याची कुठलीही परवानगी महानगरपालिका आयुक्त किंवा नगररचना या विभागाची नाहीये. आणि हा रस्ता बनवताना हा जो वहिवाट आहे 40 वर्षापासून जी वहिवाट आहे आणि या वहिवाटीमध्ये डांबरीकरण झालेलं आहे, ड्रेनेज आहे, पाईपलाईन आहे, विद्युत लाईन आहे, दोन्ही बाजूला गटारी आहे, फुटपाथ आहे. ही 40 वर्षाची वहिवाट बंद करून म्हणजे महानगरपालिकेने लाखो रुपये या रस्त्यावर पण खर्च केले आणि लाखो रुपये त्या रस्त्यावर पण खर्च केले. डीपी आणि अंडरग्राउंड ड्रेनेज आणि साईडला गटर आहे सर्व कायदेशीर बनवून दिले आणि पब्लिकला रस्ता चालू करून दिले. आणि चालू करून दिल्यानंतर हे शरद पाटील मला 5-6 दिवस अगोदर मला भेटला आणि माझ्याकडे आला माझ्या ऑफिसला. शरद पाटील म्हणतो काहीतरी सेटल करा, आपण जरा बसूया. मला बसायचं कशाला, आमच्या लिगली काम आहे, लिगली रस्ता बनवून दिले, पब्लिकच्या कुठच्या अडचण नाहीये. नाही म्हणतो अरे मी इथे मला तुम्ही अगर सेटल नाही केलं तर हे आंदोलन होणार. आणि तो काय दुसरे जे कोण गुलवे म्हणून आहे त्यांच्या नावाचे पत्र देतो आणि स्वतः सर्व पुढाकार घेतो आणि एक ब्लॅकमेल करायचं काम करतो.